तर आज मी बनवणार होते आपल्या घरी पालक पनीर. पनीर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे, डीप फ्राय. नंतर मी त्याच तेलामध्ये पालक उकडून घेतलेली होती मी सगळ्यात आधी. त्याच्यानंतर पालकचा पेस्ट वगैरे करून सन्यानी, थोडा खडा मसाल्याचा पेस्ट करून सन्यानी तो सगळा ॲड केलेला आहे आणि छान तेलामध्ये शिजू देत आहे. नंतर चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मी इथे 1.5 चम्मच तिखट ॲड केलेलं आहे. छान परतून घ्यायचं आणि हे सगळे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. छान एकजीव करून घ्यायचा. नंतर मी पनीर मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि छान परतून वगैरे घ्यायचं. तेलामध्ये 5 मिनिट शिजू द्यायचं. नंतर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं घेऊ शकता पाणी. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकत असाल तेवढ्या क्वांटिटीनुसार थोडं पाणी कमीच ठेवायचं. नंतर मी इथे डीप फ्राय केलेले पनीरसुद्धा ॲड केलेले आहेत आणि छान फिरवून वगैरे घेतलं. पंधरा मिनटे इथे मी शिजू देणार आहे. झाकण मांडून ठेवलेलं आहे. नंतर 15 मिनटानंतर पाहू शकता किती वाफ आलेली आहे आणि छान पनीर उकडलेलं सुद्धा आहे छान. पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून द्यायची आणि तयार आहे आता आपलं पालक पनीर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि आता हे पालक पनीर खाण्यासाठी एकदम तयार आहे.